नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीचं कुठलंही अपडेट हवं असेल तर आपल्या चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑथेंटिक माहिती मिळते. आपण जे काही शिक्षक भरतीवर फक्त आणि फक्त या चॅनलवर शिक्षक भरतीबद्दल मार्गदर्शन आणि माहिती दिली जात असते, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक भरतीची आतुरतेने वाट बघतोय. सरकार जेव्हा म्हणजे देवेंद्र फडणवीसचं सरकार आल्या सर्वात प्रथम जो बदल करण्यात आला तो म्हणजे जो की आपल्या नोकर भरतीवरली 50% मर्यादा हटवली. म्हणजे 50% पदसंख्यासाठी त्यांनी काय केलं होतं, फक्त 50% संख्या भरावी असं म्हटलं होतं 2019 नंतर. आता ते 100% पदसंख्या भरणार आहेत. वित्त विभागाची मंजुरी सुद्धा आहे. त्यामुळे शिक्षक पदभरतीच्या किती जागा येऊ शकतात. मित्रांनो, इथे एक कात्रण आहे आणि या कात्रणामध्ये सांगितलेलं आहे. तर इथे पहा, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 30,000 शिक्षकांच्या भरतीचे नियोजन आहे. किती? 30,000. पाहिजे तुम्हाला दिसत नसेल तर वर करतो. हे पहा, किती? 30,000 संख्येचं. त्यातले दुसरीकडे यापूर्वी 30,000 शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन झाले होते, पण त्यातील 21,000 पदाचीच भरती झाली आहे. अजूनही 9,000 पदे रिक्त असून तेही 70%च्या प्रमाणात आहे. उर्वरित 30% म्हणजेच अजूनही शाळांमध्ये 15,000 जागा रिक्त आहेत. मित्रांनो, भराव्याच लागणार आहेत बरं का. तशा जर पाहिलं तर सर्व जागा जर विचारात घेतल्या 61,000 पदसंख्या रिक्त आहेत, पण त्यांना 2025 मध्ये एवढ्या जागा भराव्या लागणार आहेत. आणि आता दुसरे डिपार्टमेंट जर बघितलं त्यांनी काय सांगितलं बघा, मी सातत्याने तुम्हाला सांगत असतो की बाबा 3 डिपार्टमेंटमध्ये साधारण भरती येणारच. कोणते कोणते? एक म्हणजे गृह विभाग, दुसरं म्हणजे शिक्षण विभाग आणि तिसरं म्हणजे आरोग्य विभाग. गृह, शिक्षण, आरोग्य. आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. आता विद्यार्थी काय करतात की बाबा आपल्या जागा येतील का, आपल्या भाषेच्या जागा येतील का, आपल्याला होईल का, आपल्याकडून केलं जाईल का, सगळ्या गोष्टीचा विचार करतात. बघा इथे त्यांनी काय सांगितलंय, गृह, शालेय शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभाग. म्हणजे पशुसंवर्धन म्हणजे त्यांचं जनावरांचं पण आरोग्याचाच विषय आहे. म्हणजे या 3 विभागामध्ये भरतीचं नियोजन 100% होणार आहे. भरती करत असताना या 3 विभागामधल्या भरतीचं खूप महत्व असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही, कोर्टाने सांगितलेलं आहे. कोर्टाने काय सांगितलंय की सप्टेंबर महिन्यामध्ये काय करा, टीईटी परीक्षा घ्या. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात टीईटी परीक्षा घ्या. कोर्टाचे निर्देश आहे. महाटीईटी म्हणतोय बरं का. सीटीईटी परीक्षेचं ठरलेलंच असतं, 6 महिन्याला, प्रत्येक 6 महिन्याला होतच असते. त्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबर या महिन्यामध्ये टेट एक्झाम घ्या असं सांगितलेलं आहे. टॅट एक्झाम म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी, म्हणजे शिक्षक भरती घ्या जाहिराती काढून असं सांगण्यात आलेलं आहे. कोर्टाचा निर्देश आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही करतोय किंवा आपण जे काही विचार करतोय किंवा निगेटिव्ह मध्ये जातोय, अरे यार 2010ला भरती झाली, त्यानंतर 2017ला आली, त्यानंतर 2022ला झाली, आता 22ला झाल्या म्हणजे 27ला होईल का, असं काय तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे. मी सांगतो, परीक्षा ही 2025 मध्येच होईल. भरती प्रक्रियेला 2 वर्ष पुढे जातात. 2027 पर्यंत नियुक्त्या भेटतील, लक्षात घ्या. आता या वर्षीची म्हणजे 2025ची भरती कधी होईल चालू, त्याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करा. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपले क्लास चालू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे, क्लासला मार्गदर्शनानुसार हवा असेल, त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचे. संपर्क क्रमांक हा व्हॉट्सअप आहे मित्रांनो. संपर्क क्रमांक काय आहे? व्हॉट्सअप. व्हॉट्सअपला तुम्ही हाय केल्यानंतर तुम्हाला क्लासची माहिती मिळून जाईल. लाईव्ह क्लास, त्यानंतर रेकॉर्ड सुद्धा भेटतं, तुमच्या टायमिंग नुसार पाहता येतं. आणि विशेष म्हणजे प्रॉपर नोट्स, जे की महाराष्ट्रात कुठल्याच अकॅडमीकडे नाही, त्या प्रॉपर नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. ते पण तुमच्या मोबाईलमध्ये कधीही पाहता येतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अजून एक याच्यात ऍडिशन केलेलं आहे. ऑनलाईन जशी परीक्षा असते त्याची डेमो सुद्धा घेणार आहोत आपण. डेमो परीक्षा म्हणजे सर्व छताखाली, एकाच छताखाली, म्हणजे विद्यार्थ्याला कुठंच जाण्याची गरज भासणार नाही. टेस्ट पेपर विश्लेषण असेल, योग्य तो क्लासमध्ये शिकवणारा स्टाफ असणार आहे. मी स्वतः रिझनिंग मॅथ घेतो. 2022 मध्ये साध्या बोर्डवर शिकून सुद्धा 900+ विद्यार्थी केलेत. आता आपल्याकडे डिजिटल बोर्ड आहे.
त्यानंतर क्रांती तर घडणारच. आपल्या क्लासचे विद्यार्थी 100% यशस्वी होणार आणि यशस्वीच नाही 150+ टार्गेट. फक्त माझ्याकडे येत असताना परीक्षा अगोदर येऊ नका, ते टार्गेट कंप्लीट होणार नाही. परीक्षेच्या आधीपासून म्हणजे आतापासूनच जॉईन केलात, थोडा अभ्यास करत गेलात, रोजचं 4 तास अभ्यास जर करायचं ठरवलं 100% यशस्वी होणार. रोज किती? 4 तास अभ्यास करायची. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. बरेच विद्यार्थी मला मेसेज करतात, सर 1ली ते 5वी काय पाहिजे नेमकं? 1ली ते 5वी प्रथम डीएडच पाहिजे, लक्षात घे. त्यानंतर टीईटी पेपर पास पहिला पाहिजेच. पाहिजे म्हणजे पाहिजे. 1ली ते 5वी या वर्गासाठी सर्वाधिक जागा येतात, लक्षात ठेवा. सर्वाधिक जागा. आता 15K जर जागा आल्या, 15,000 जर जागा आल्या, पकडून चला फक्त, तर यातल्या साधारण 10,000 जागा या 1ली ते 5वी जिल्हा परिषद शाळेच्या असतातच. त्यानंतर 3 किंवा 3,500 जागा बीएडच्या विद्यार्थ्यांना 6 ते 8 असतात. 6 ते 8 वर्गासाठी असतात 3,500 जागा. आणि जे 9वी 10वी साठी वेटिंग करतात त्यांना 1,000-1,500 जागा येतात. हे असं जागांचं रेशिओ आहे. मागच्या भरतीमध्ये सुद्धा बघा अशा पद्धतीने जागा येतात. कशा? विदाऊट इंटरव्ह्यू वाल्या. विथ इंटरव्ह्यू वाल्या याच्यात भर पडते. अजून विथ इंटरव्ह्यूला भर पडते. विदाऊट इंटरव्ह्यूला अशा पद्धतीने असतं मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे आपण डीएड केलेले आहात, टीईटी पास आहात, त्या विद्यार्थ्यांनी तयारीला लागा. कारण काय झालेलं आहे, बऱ्याच लोकांचा अभ्यासात गॅप आहे, शिक्षणापासून खूप लांब गेलीत. अभ्यास करायचा का नाही हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतोय 22व्या-23व्या वर्षी सुद्धा शिक्षक झालेले आहेत आणि मी तेच काही विद्यार्थी 43व्या वर्षी सुद्धा झालेले आहेत. तुमचं यापेक्षा कमी वय असेल तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील. सराव खूप मॅटर करतो. कारण तुम्हाला अपडेट देता माहित आहे, त्यांचा सिलेबस फिक्स नाही. 1ली ते 10वीच्या सिलेबसवर आहे. कोणती कंपनी येणार आहे ते सुद्धा फिक्स नसतं. पण आपल्याला IBPS, TCS, महापरीक्षा या सर्वांचं मिश्रण करून शिकायचे. टॉपिक क्लिअर करत जायचे आपल्याला. म्हणजे जे टॉपिक आपल्याला मागच्या 2017 मध्ये अनुभव आले, 22 मध्ये अनुभवाला आले, आता ते 2025 मध्ये ते अप्लाय करायचे आणि त्याच्यामध्ये मार्क मिळवायचे आहेत. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला 182 मार्क पडतात, आपल्याला का नाही पडत? मागच्या टेट एक्झाम मध्ये कुठलाही घोटाळा नाही. परीक्षेच्या बाबतीत एकदम IBPS कुठलाच घोटाळा करत नाही. पेपर व्हरायटीज असतात. पेपरमध्ये व्हरायटीज असल्यामुळे त्याच्यामध्ये खालीवर प्रश्न असतात. सगळा सिलेबस करणं गरजेचं आहे. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. म्हणजे तुम्ही असंच कधीतरी अभ्यास करणे, फॉर्म भरल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणे, मी सांगतो त्यांचं सिलेक्शन होणं अवघड होतं. आता मागच्या भरतीचं मेरिट जर बघितलं, 120चा घरी आहे असू शकतो बरं का, आणि 88चा लागलाय सुद्धा. याचं कारण सांगतो. 120 न टीईटी पास केलेलं नाही, प्युअर बीएड आहे, ओपन आहे, टीईटी पास नसल्यामुळे त्याला नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. 88 वाला टीईटी पास आहे, 88 वाला टीईटी पास आहे, बीएड आहे दोन्ही, आणि त्याचं एज्युकेशन सुद्धा स्पेसिफिक आहे, जागांची संख्या उपलब्ध आहे, ते लागून गेले मित्रांनो, लक्षात घ्या. आणि तुम्हाला तुमचे विषय ठरवतात. महाराष्ट्रामध्ये कोणत्या विषयाचे टीचर कमतरता आहेत. इतिहासाचे आहेत, भूगोलाचे आहेत, विज्ञानचे आहेत, गणिताचे आहेत, त्यानंतर मराठीचे आहेत, हिंदीचे आहेत, संस्कृतचे आहेत, कन्नडचे आहेत, उर्दूचे आहेत. ते ठरवतं कोण? ते विषयाचे पद किती रिक्त आहेत. 1ली ते 5वीला विषयाचा विषय बंधन नसतं. एक वर्ग असतो, संपूर्ण वर्ग सांभाळायचा असतो. 6वी ते 8वी, 6वी ते 10वी पर्यंत विषय डिपेंड करतात. त्यांना एक वर्ग नसतो, त्यांना विषय असतात की मराठी असते, एकाला इंग्रजी असतं, इतिहास असतं, भूगोल असतं, गणित असतं. म्हणजे वेगवेगळ्या विषयानुसार टीचर भरले जात असतात. जसे पद संख्या रिक्त आहे त्याप्रमाणे. म्हणजेच हे मेरिट खालीवरी होत. आलं का लक्षात? म्हणजे विषयानुसार, भाषेनुसार मेरिट खालीवरी होत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ते काय बघतात ते पण सांगतो. सर्वात प्रथम तुमचं शिक्षण पाहतात, त्यानंतर व्यावसायिक शिक्षण बीएड डीएड जे काय आहे ते, त्यानंतर ते पाहतात तुम्ही पात्रता परीक्षा पास आहात का, कोणती, टीईटी सीटीटी कोणती, त्यानंतर तुम्ही पात्रता परीक्षा पास आहात का, त्यानंतर पाहतात टेटला तुम्हाला गुण किती आहेत, आणि त्यानुसार तुमच्या शिक्षणानुसार हे मॅटर करत नाहीत. हे आपलं एक एज्युकेशन आहे बेसिक लेवलचं.
हे आपले पात्रता परीक्षा आहेत 2. शिक्षण प्लस स्टेटचे मार्क खूप मॅटर करतात. तुमचं कोणत्या ह्याच्यात एज्युकेशन झाले. आता इंग्लिशची जागा आहे तिथे इतिहासाचं मास्तर घेता येईल का हो सांगा ना. इंग्लिशची जागा रिक्त आहे, इतिहासाचा टीचर घेता येईल का. इतिहासाच्या टीचरला खूप मार्क असून सुद्धा घेता येत नाही. विषय काय आहे त्याचं इंग्रजी आहे बरोबर. इंग्लिशची जागा रिक्त आहे सेम बरोबर. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या भवितव्यासाठी एकदम योग्य मार्गदर्शन म्हणजे गृह अकॅडमी. तुम्हाला आता समजलं असेल मला काय म्हणायचंय की विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या अभ्यास केलं तरच होणार आहे. थोडा करा. मला माहिती आहे या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त महिला आहेत, खूप महिला आहेत बरोबर. साधारण एक 4% 5% पुरुष मंडळी आहे. त्यांचा अभ्यास करण्याचा त्यांना जॉब करावा लागतो, घर सांभाळावं लागतं, मुलं बाळा सगळं असलं तरी करिअरसाठी 4 तास काढा फक्त. मी सांगतो गॅरंटेड तुमच्या नावाच्या पुढे TR लागेल. आणि फिक्स सांगतो फिक्स करिअरसाठी 4 तास काढा बरोबर. रेग्युलर 2 किंवा 3 लेक्चर करणे. त्यानंतर जे सांगतात लेक्चरर बाबा असा असा अभ्यास करा, या गोष्टी करा, त्या गोष्टी घरी जाऊन सराव करणे एवढंच ठेवा. आगामी परीक्षेमध्ये 100% यश मिळवू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बेल आयकॉनची घंटा दाबून ठेवा आणि गो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.